नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिरामिसू केक। हा इटलीचा खूप फेमस असा केक आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 200 ग्रॅम होईल इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे। हे प्रीमिक्स होममेड आहे, मी स्वतः घरी तयार केलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि सोबतच वनिला इसेन्स सुद्धा ॲड करायचा आहे। इथे मी वनिला इसेन्सचे 4 ते 5 ड्रॉप होतील इतके टाकलेले आहेत। आता आपण यामध्ये थोडंसं दूध टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला थोडं दूध टाकूनच मिक्स करायचं आहे, एकदम दूध टाकायचं नाही। आणि दूध नॉर्मल आहे, कोमटही नाही आणि गरमही नाही, नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे। इथे बघू शकता मी थोडं दूध टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण खूप छान अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी सुद्धा तुम्ही एकदा बघून नक्की ट्राय करा। आता आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं रिफाइंड ऑइल सुद्धा घालायचे आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे माझं बॅटर मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याला 6 इंचाच्या टीनमध्ये बेक होण्यासाठी ठेवून देणार आहोत। इथे मी बटर पेपर अगोदरच लावून घेतलेला आहे आणि रिफाइंड ऑइलने साईडला टीनला ग्रीस करून घेतलेलं आहे। हे बॅटर टीनमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला टीन थोडासा खालून असं टॅप करून घ्यायचा आहे। याच्यासाठी जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि जो आपला स्पंज रेडी होणार आहे तो छान असा बेक होतो। इथे मी अगोदरच 10 मिनिटे होतील इतकं गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये जाळी ठेवलेली आहे आणि प्री हीट होण्यासाठी अगोदरच 10 मिनिटे ठेवून दिलं होतं। आता आपण केक बेक होण्यासाठी ठेवून देऊयात। आपला केक बेक होण्यासाठी 20 मिनिटे लागणार आहेत, तोपर्यंत आपण आपली क्रीम वगैरे बनवून रेडी करूयात। इथे मी ट्रोपोलाइट कंपनीची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, ती 1 तास अगोदर फ्रीजरमधून काढून ठेवली होती आणि सोबतच अमूलचं क्रीम चीजसुद्धा यूज करणार आहे। ही क्रीम अशी एकदम मेल्ट झालेली पाहिजे, त्याच्यामध्ये जे आईसचे क्रिस्टल्स असतात ते अजिबात नकोत। इथे मी 250 ग्रॅम होईल इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, त्यामध्ये अमूल चीज क्रीम जे आहे ते 3 टेबलस्पून होईल इतकं टाकून घेतलेलं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा ॲड करू शकता, पण पनीरपेक्षा जे चीज क्रीम आहे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि कंपल्सरी हेच ॲड केलं जातं। आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे आपलं चीज आणि क्रीम छान अशी मिक्स झालेली आहे। आता आपण याला बीटरने छान असं क्रीम बनवून घेऊयात। माझ्याजवळ प्रेस्टीज कंपनीचे हे बीटर आहे। हे बीटर मी आमच्या कॅन्टीनमध्ये घेतलं होतं, त्यामुळे मला थोडंसं कमी प्राईजमध्ये भेटलेलं आहे। अशा प्रकारचे बीटर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही 300 वॉल्टपेक्षा जास्त होईल इतकंच घ्यायचं आहे। इथे आपली क्रीम छान अशी व्हिप करून झालेली आहे, बघू शकता। आपण जेव्हा बीटरने व्हिप करतो त्यावेळी आपल्याला एकदम हाय स्पीडने करायची नाही, 1, 2, 3 असे तिथं आपल्याला दिलेले असतात बटन्स, त्यानुसार आपल्याला थोडं करून बीटरने व्हिप करून घ्यायचं आहे। आता आपण इथे आपली क्रीम रेडी करून घेतलेली आहे, याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आपल्याला इथे 2 ते 3 चमचे होईल इतकी कॉफी घ्यायची आहे। कॉफी तुम्ही कोणतीही घेऊ शकता आणि आपल्याला 2 चमचे होईल इतकी साखरसुद्धा ॲड करायची आहे। हे बॅटर मिक्स करण्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये पटकन साखरही विरघळते आणि कॉफीही मिक्स होते। हे बॅटर छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। इथे आपलं कॉफी सिरप बनवून रेडी झालेलं आहे। आता आपण आपला केक रेडी झालेला आहे की नाही ते बघूयात।
बघू शकता मैत्रिणींनो, किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि केक किती छान असा बेकसुद्धा झालेला आहे. तुम्हाला जर का केक बेक झालेला आहे ते चेक करण्यासाठी असं टूथपिक घालून चेक करावं लागेल. आपली टूथपिक क्लीन आली तर समजायचं की आपला केक बेक झालेला आहे. केक खूप गरम आहे. मी हा टीनमधून काढून घेतलेला आहे. आता याच्यावरती जो डोम शेप आलेला आहे तो थोडासा आपण कट करून घ्यायचा आहे. इथे मी याच्या 4 लेयर्स कट करणार आहे, तेही धाग्याच्या मदतीने. आपल्याला चाकूचा वापरही करायचा नाही. बघू शकता किती छान अशा आपल्या एकसारख्या लेयर्स कट होत आहेत धाग्याच्या मदतीने. अशा पद्धतीने मी ही एक लेयर कट करून घेतलेली आहे. बघू शकता केकमधून अजून गरम अशा वाफासुद्धा येत आहेत. मैत्रिणींनो, नेहमी जो आपण बेक केलेला स्पंज असतो तो थोडासा थंड करूनच अशा लेयर्स कट करायच्या आहेत, कारण गरम गरम जर तुम्ही केलं तर त्याचे तुकडेसुद्धा होऊ शकतात. हा केक माझा ऑर्डरचा असल्यामुळे मी थोडंसं पटकन याचं आयसिंग करणार आहे आणि अर्जंट ऑर्डर मला द्यायची आहे, म्हणून मी गरम गरमच थोडंसं कट करून लेयर्स घेत आहे. इथे बघू शकता मी 4ही लेयर्स धाग्याच्या मदतीनेच कट केलेल्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता किती छान अशा आपल्या लेयर्स कट झालेल्या आहेत. गरम आहे स्पंज. बघू शकता 4ही लेयर्स छान अशा कट झालेल्या आहेत. आता आपण आपला केक आयसिंग करण्यासाठी सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे. आता आपण जे मगाशी बनवून ठेवलेलं आपलं कॉफी सिरप होतं ते सुद्धा घेऊयात आणि आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. मगच आयसिंग करायचं आहे, कारण ही फ्रीजमध्ये ठेवलेली होती. आता आपण आपल्या बेसवरती थोडीशी क्रीम स्प्रेड करून घेऊयात. बेसवरती क्रीम स्प्रेड करून झालेली आहे. आता आपण याच्यावरती आपली पहिली लेयर ठेवून देऊयात आणि कॉफी सिरपने छान असं सोक करून घेऊयात. मी याच्यामध्ये कॉफी का टाकली आहे, या केकला कॉफीचाच फ्लेवर आहे. खाताना कॉफीचा फ्लेवर आला पाहिजे, म्हणून यामध्ये मी कॉफी ॲड केलेली आहे. आता आपण याच्यावरती क्रीमची लेयर देऊन घेऊयात. केकमध्ये आपल्याला क्रीम थोडी एक्स्ट्राच लावावी लागणार आहे. 1 मिनिट. बेसच्या खाली मी कापड टाकून घेतलेला आहे, कारण जो बेस आहे तो सारखं इकडं तिकडं हलत होता आणि मला आयसिंग करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत होता, म्हणून मी इथे कापड टाकून घेतलेलं आहे. आता आपल्या केकचं जे आयसिंग आहे ते छान असं होईल. इथे मी सगळीकडे छान अशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे. बघू शकता थोडी एक्स्ट्राच क्रीम लावलेली आहे. आता आपल्याला साईडला जी आपली क्रीम आहे ती सुद्धा छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला क्रम कोटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. इथं आपली क्रीम छान अशी स्प्रेड करून झालेली आहे. आता आपण याच्यावरती दुसरी लेयर ठेवून देऊयात. ह्या लेयरला सुद्धा कॉफी सिरपने छान असं सोक करून घेऊयात. इथे मी कॉफी सिरपने सोक करून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती क्रीम स्प्रेड करून सगळीकडे छान अशी लावून घ्यायची आहे. बघू शकता आपला केक किती कमी वेळात आणि किती छान असा तयार होत आहे. आपल्याला ही क्रीम सगळीकडे छान अशी लावून घ्यायची आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने साईडला सुद्धा थोडी थोडी क्रीम लावून घ्यायची आहे. थोडी क्रीम लावून केक पूर्ण आपल्याला कवर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आता आयसिंग करून घेणार आहोत. शकता केकचा आयसिंग झालेला आहे. आता आपण थोडंसं स्क्रॅपरचा वापर करून आपल्या केकला छान असं फिनिशिंग द्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला स्क्रॅपर फिरवायचा आहे आणि जी वरची एक्स्ट्राची क्रीम आहे ती पॅलेट नाईफच्या मदतीने सगळी काढून घ्यायची आहे. इथे आपला केक छान असा आयसिंग करून रेडी झालेला आहे. आता आपण याच्यावरती कोको पावडर टाकून घेणार आहोत. कोको पावडर याच्यावरती टाकणं गरजेचं आहे.
इथे बघू शकता मी कोको पावडर घेतलेली आहे, ती कोणत्याही ब्रँडची चालेल. केक मटेरियल जिथं भेटतं त्या शॉपमध्ये तुम्हाला ही इझिली मिळून जाईल. याचा वापर बिस्किट केक्समध्ये केला जातो. आता आपण हे कापड काढून घेऊयात आणि आपलं केकवरती गाळणीच्या मदतीने कोको पावडर टाकून घेऊयात. इथे मी 3 ते 4 चमचे होईल इतकं चहाची गाळणी आहे, त्यामध्ये कोको पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला अशी हलक्या हाताने पूर्ण केकवरती स्प्रेड करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही हे केक बनवत असाल किंवा केक बनवायला तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही पुष्पास किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आपला केक रेडी झालेला आहे. याच्यावरती कोको पावडर टाकल्यानंतर बघू शकता किती छान असा लूक आलेला आहे. आता मी याच्यावरती डिझाईन बनवणार आहे. इथे मी जे मोदक नोझल आहे ते वापरणार आहे. त्या नोझलच्या वापराने मी याच्यावरती डिझाईन बनवून घेणार आहे. तसंच इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे. पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून घेतलेली आहे. आता आपण या केकवरती डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तसं तर या केकची जी डिझाईन असते ती खूप कमी असते. या केकला डिझाईन जास्त केली जात नाही, म्हणून मी इथे नॉर्मल अशी एक साईडला डिझाईन बनवत आहे. बघू शकता मोदक नोझलचा वापर करून किती छान अशी आपली डिझाईन रेडी झालेली आहे. याच्यावरती थोडंसं डेकोरेशन म्हणून मी जे चोको बॉल्स असतात ते इथे चोको बॉल्स मी वापरणार आहे. सगळीकडे आपल्याला 2 ते 3 मोदक सोडून आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहेत. बघू शकता किती छान अशी डिझाईन बनवून आपली या केकची रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने इथे माझा हा केक रेडी झालेला आहे. आता माझे जे 4 लेयर्स कट करून घेतले होते त्यामधले 2 लेयर्स बाकी होत्या. म्हटलं मुलांनासुद्धा खायला आपण हा केक बनवूयात. इथे मी मुलांसाठी केक बनवणार आहे. सेम प्रोसिजरमध्ये मी इथे अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे. याच्यावरती थोडीशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे आणि मला कॉफी सिरपने छान असं सोक करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरती क्रीम टाकून घ्यायची आहे. ती सुद्धा सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. इथे माझी क्रीम स्प्रेड करून झालेली आहे. आता आपण याच्यावरती जी आपली दुसरी लेयर आहे ती ठेवून देऊयात. या लेयरला सुद्धा मी कॉफी सिरपने छान असं सोक करून घेतलेलं आहे. या केकमध्ये कॉफीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो. आता आपण सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे आणि सोबतच साईडला सुद्धा क्रम कोट करून घ्यायचं आहे आणि जे आपलं फायनल आयसिंग आहे ते सुद्धा आता आपण करून घेणार आहोत. बघू शकता मी इथे फायनल आयसिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. थोडीशी क्रीम कमी पडली होती म्हणून थोडंसं साईडचं राहिलेलं आहे. हरकत नाही, हा केक आपण घरीच ट्राय करणार आहोत टेस्टसाठी. इथे मी कोको पावडरवरती छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे. गाळणीच्या मदतीने एकदम असं हलक्या हाताने स्प्रेड करून झालेली आहे. बघू शकता हा केकसुद्धा आपला किती छान असा रेडी झालेला आहे. आता आपण याच्यावरती थोडीशी डिझाईनसुद्धा बनवूयात. माझ्याकडे थोडीशी क्रीम शिल्लक होती त्यानेच मी यावरती डिझाईन बनवणार आहे. कारण नॉर्मल जो प्लेन केक आहे तो माझी मुलं खाणार नाहीत, म्हणून म्हटलं थोडीशी तरी डिझाईन बनवण्यासाठी आपण क्रीम वाचवून ठेवूयात. या केकची टेस्टसुद्धा खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता याच्यावरती थोडीशी क्रीम माझ्याजवळ राहिलेली आहे. याने मी छान अशी डिझाईन बनवून घेणार आहे. बघू शकता फक्त सिंपल अशी डिझाईन मी यावरती बनवणार आहे. जी स्क्वेअर शेपमध्ये असते ती बनवणार आहे. इथे माझ्या केकला छान अशी डिझाईनसुद्धा बनवून झालेली आहे. बघू शकता या केकचा लूकसुद्धा अगदी कमी क्रीममध्ये किती छान आलेला आहे. हा केक तर आम्ही घरीच खाणार आहोत, पण जो ऑर्डरचा केक आहे
तो मला द्यायचा आहे। बघू शकता या दोन्ही केकचं लूक तुम्ही किती छान असं आलेलं आहे। वाटतच नाही हा केक आपण घरीच बनवला आहे। या केकमध्ये मी थोडेसे 2 चॉकलेटचे गार्निशिंग बनवलेले माझ्याजवळ होते ते मी ठेवून दिलेले आहेत। केक नेण्यासाठी आलेले आहेत म्हणून मी हा केक पहिला पॅक करून देणार आहे। इथे मी हा केक पॅक करून दिलेला आहे आणि या केकची प्राइस मी 500 रुपये होईल इतकी घेतलेली आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पुढे बघू शकता खूप दिवसांनी मला माझी मैत्रीण भेटण्यास आली होती। हे त्यांचे मिस्टर, मुलगा आणि मी यांना केक खायला दिला। ते म्हटले आपण केक खाण्यापेक्षा कटच करूयात। मग त्यांच्या मुलाला हा केक कट करायचा होता। त्यांच्या मुलाने हा केक छान असं कट केला आणि त्या आल्याच्या एक छान असं सेलिब्रेशनसुद्धा झालं। खूप दिवसांनी आल्या होत्या त्या आमच्यासोबत आर्मी कॅम्पमध्येच अगोदर राहायच्या, आता 1 महिन्यासाठी तर थोडं फिरण्यासाठी आल्या होत्या। सगळ्यांना हा केक खूप आवडला, खूप छान टेस्ट झाली होती अशा बोलत होत्या। धन्यवाद मैत्रिणींनो.